सगळ्यांना गुड इव्हनिंग किंवा शुभ संध्या। आतापर्यंतचा कार्यक्रम खूप सुंदर पार पडला परमेश्वराच्या कृपेने आणि शुकदेवांच्या कृपेने। काही कमी जास्त झालं नाही। 2-3 महिलांना थोडासा तब्येतीचा त्रास झाला, पण देवाच्या कृपेने त्यांचा काही प्रोग्राम त्यांचा हुकला नाही। तेव्हा अशीच देवाची कृपा पुढे पण 4 दिवस असू देत। जी मंडळी उद्या आपापल्या घरी जाणार आहेत ती पण व्यवस्थित पोहोचू देत आणि हरिद्वार ऋषिकेश देवप्रयागचा पण आपला सगळा प्रवास छान होऊ दे अशी मी देवापाशी प्रार्थना करते। कसं असतं की थोडासा आपल्याला फीडबॅक हवा असतो, म्हणजे वाटेत आपण भेटतो तेव्हा थोडासा कळलेलं आहे, पण आपल्यातली काही 3-4 मंडळी आहेत की जी छान बोलू शकतील किंवा म्हणजे तसे कदाचित सगळे छान बोलू शकत असतील, किंवा जसं बुवा म्हणतात तसं की आपल्या प्रेक्षकांमध्येच कितीतरी खूप ज्ञानी माणसं असू शकतीलच किंवा असतीलच, कारण त्याशिवाय त्यांना इथे याची ओढ वाटलीच नसेल। पण आपल्याला एवढा वेळ मिळत नाही। म्हणजे एकदा असंही वाटलं की प्रत्येकाची 1-2 मिनिटं आपण ओळख घ्यावी का करून, पण मला ते बसलेत ना शेखर, ते म्हणाले 190 गुणिले 2 मिनिटं एवढी वेळ आहे का आपल्याकडे, एवढा नाही, त्यामुळे ते झालं नाही। असो, तर आता थोडंसं एक फीडबॅक म्हणा, मनोगत म्हणा व्यक्त करायसाठी मी काही माणसांना बोलवणार आहे। त्यात सर्वात प्रथम हे रमेश काका कुलकर्णी मुलुंड ईस्टला राहतात। आदरणीय मकरंद बुवा यांच्याकडे येऊन गेलेले आहेत, यांच्याकडे मुक्काम केलेला आहे। यांच्या नातवाला मांडीवर घेऊन त्यांच्याकडे फोटो आहे आणि मकरंद बुवांना पण यांच्याबद्दल खूप आदर आहे। यांच्या घराचा हॉल म्हणजे साधारणतः 2-3 घरांचा हॉल असेल एवढा मोठा आहे। साधारणतः 100 माणसं मावतात आणि सतत काही ना काही प्रवचन, आख्यान, कीर्तन, म्हणजे आदरणीय ज्योत्स्नाताई पाटणकर असतील, मुक्ताताई वाळवेकर, तुम्ही जर यूट्यूबवर गेलात, काका पण येऊन गेलेत ना, काका देशमुख मुरगुडचे म्हणजे आदरणीय मकरंद बुवांचे गुरु बरं। त्याच्यानंतर मंदाताई गंधे बुवांच्या तोंडी नाव असतं, मुलुंडच्या बऱ्याच जणांनी त्यांची प्रवचन ऐकलेली आहेत। तर मुद्दा असा की अशा थोर व्यक्ती आपल्या रमेश काका कुलकर्णी यांच्या घरी येऊन जातात। तीच परंपरा पुढे चालू राहणार आहे। त्यांचा मुलगा कपिल आणि त्यांची सूनबाई मृणाल या म्हणजे खूप लहान वयात, म्हणजे त्यांचा मुलगा आता किती 10 वर्षाचा असेल ना, हा 12 वर्षाचा, याच्यात अगदी झोकून दिलेलं आहे त्यांनी। आणि त्यांचा नातू जो आहे हा सज्जनगडावरती कायम जात असतो, तो उत्तम कीर्तन करतो आणि बुवांच्या हस्ते त्याला बक्षिसे मिळाली आहेत। तर रमेश काका आपलं मनोगत व्यक्त करा। नमस्कार मंडळी। काय आपल्या सगळ्याला बघून मला काय वाटतंय हे मी खरं म्हणजे बोलू शकत नाहीये, फक्त मनातल्या मनात त्याचा अनुभव घेतोय। कुठल्याही चांगल्या गोष्टीला जसा शेवट असतो तसा आज आपला भागवत सप्ताह संपून आपण त्याच्यातून मोकळे झालो असं मी म्हणणार नाही, कारण कुठल्याही गोष्टीच्या शेवटाला एक नवीन सुरुवात असते आणि ती सुरुवात आपण याच्या पुढे करणार आहोत। आता हा जो कार्यक्रम आहे हा खरं म्हणजे बघा, शुक्ताला कार्यक्रम झाला, कोणता कार्यक्रम झाला, भागवताचा कार्यक्रम झाला। तो कोणीच भागवतकार होते, मकरंद बुवा होते। हा त्रिवेणी संगम आहे आणि हा त्रिवेणी संगम इथे आपल्याकडे जुळून आलेला आहे। म्हणजे शुक्तालसारख्या ठिकाणी भागवत ते सुद्धा आणि मकरंद बुवांच्या तोंडून, मकरंद बुवांच्या रसाळ वाणीतून आपण ऐकलं, याच्यापेक्षा आणखी दुसरी चांगली गोष्ट काय असू शकते आयुष्यामध्ये। आणि त्या संबंध वातावरणामध्ये आपण 8 दिवस तुडुंबपणे विहार करत होतो आणि त्याचा मनमुराद आनंद घेतलेला आहे। पण ह्या सगळा आनंद घेण्यासाठी ज्या काही लोकांनी अपार कष्ट केलेले आहेत आणि आपल्याला इथपर्यंत आणून ठेवलेले आहेत, त्यांच्याबद्दल पहिल्यांदा मी 2 शब्द बोलतो। या कार्यक्रमाचे आयोजक जी काही मंडळी आहेत, ज्यांची सकाळी आज ओळख वगैरे करून दिली, त्या लोकांचं खरोखरच कौतुक करावं तेवढं थोडं आहे। तुम्ही विचार करा, जवळजवळ 200 लोकांना 1400-1500 किलोमीटर अंतरावरती घेऊन यायचं आणि तिथे त्यांची राहण्या जेवण्याची खाण्याची सगळी सोय करायची, आणि ते सुद्धा कोणाकडनंही कसलीही कुरबुर न येता, कोणाचीही कसल्याही प्रकारची तक्रार किंवा काहीही न येता या सगळ्या गोष्टी करणं हे खरोखरच एक अग्निदिव्य होतं। आणि ते अग्निदिव्य या लोकांनी खरोखर अतिशय यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे। आणि मी तर म्हणते की त्यांनी एक ते शिवधनुष्यच पेललेलं आहे। आता हे आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेला त्या लोकांचं म्हणणं असतं, आणि ते बरोबरही आहे,
की हे आम्ही काही केलेलं नाही आहे, हे भगवंतानीच केलेलं आहे आणि त्यांच्या प्रेरणेने झालं आहे. हे अगदी खरं आहे. भगवंताच्या प्रेरणेशिवाय आणि भगवंताच्या इच्छेशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. आणि त्याचबरोबर महाराजांचे आशीर्वाद जे आहेत तेही त्यांच्या पाठीशी असल्यामुळे या सगळ्या गोष्टी सुलभरित्याने त्यांच्याकडनं झाल्या. पण त्याच्यामध्ये यांचं वैशिष्ट्य असं आहे की ही सगळी कार्य करून घेण्यासाठी भगवंतांनी आणि महाराजांनी या आयोजकांची निवड केली. त्यांच्यामध्ये जी काही गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेची पारख करून त्यांच्यावरती ही जबाबदारी सोपवली आणि ती त्यांनी अत्यंत यशस्वीरित्या पार पडली. हे खरोखरच एक कौतुकास्पद अतिशय गोष्ट आहे. त्यांच्या या कार्याबद्दल खरंच किती बोलावं मला म्हणजे हे नाही, पण आज वेळेचं पण आपल्याला बंद आहे. मी फक्त एकच सांगू शकेन की गेले 8 दिवस मी इथे जवळजवळ 200 लोकांचे चेहरे बघतोय आणि सगळ्यांचे चेहरे प्रसन्न चेहऱ्यांनी 8 दिवस हे 200 लोक वावरत आहेत. हे कशाचं द्योतक आहे हो? हे द्योतक आहे, हे प्रेमाचं आहे, त्या लोकांच्या कष्टाचं आहे. तुम्ही साधी गोष्ट नाही आहे. 200 लोक प्रसन्न मुद्रेने 8 दिवस एकत्र राहतात आणि कुठल्याही गोष्टीच्या वरती म्हणजे भागवताशिवाय किंवा धार्मिक विषयाशिवाय कुठल्याही गोष्टीवरती कसलीही चर्चा न करता, कसलीही कुरबुर न होता, माझ्या तरी कानावर आलं नाही की माझी आमची रूम बरोबर नाही आहे, आमच्या रूममध्ये दिवे लागत नाही आहेत, आमच्या जेवणा खाण्याची सोय झाली नाही, काही त्यांनी जागाच ठेवलेली नाही कोणाला कसली. अशा जे हे खरोखरच एक मोठी त्यांच्या कर्तृत्वाची आपल्याला दाद द्यायला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी करण्यामागे त्यांचं जे नियोजन आहे ते नियोजन खरोखर अप्रतिम आहे. ही 5-7 माणसं जे एकत्र येऊन त्यांनी केलेलं आहे हे खरोखरच अप्रतिम नियोजन आहे. गेले जवळजवळ वर्षभर ते याच्यावरती काम करत आहेत. आज सकाळीच आपल्याला कळलं की गेल्या मे महिन्यामध्ये त्यांना बुवांची ही तारीख मिळाली आणि तिथून हे लोक सगळे एवढे कामाला लागले. आणि वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही प्रकारचा प्रपोगंडा न करता केवळ माउथ पब्लिसिटीवरती आणि केवळ त्यांच्या पर्सनल कॉन्टॅक्ट्सवरती लोक इथे आलेली आहेत 1500 किलोमीटरवरती. आणि माझ्यासारखे लोक की मी ज्यांच्या सत्संगामध्ये नाही आहे तरी सुद्धा मला नुसतं कळलं की अरुणाताई आणि श्रीनिवासजी आपले अशी एक सुक्ताला घेऊन जात आहेत म्हटलं तर मी सांगितलं नाही मी येणार म्हणून. आणि अशा तऱ्हेने मी आल्या. माझ्यासारखे आणखीन बरेचसे लोक असतील. तेव्हा या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचं कौतुक करणं हे आपलं कर्तव्यच आहे. नवे त्यांना आपल्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. आज सकाळच्या कार्यक्रमामध्ये पुढच्या कार्यक्रमांबद्दल सुद्धा बऱ्याचशा घोषणा झाल्या. खरोखरच स्तुत्य उपक्रम आहे आणि तो सगळ्यांनी मदतीने त्यांच्या व्हावं अशी माझी पण त्यांना सगळ्यात प्रार्थना आहे. आम्ही त्याची पण निश्चितपणे वाट बघतो आहोत आणि संपूर्णपणे आमचं त्यांच्याकडे लक्ष असून त्यांना सहकार्य मिळेल. आता भागवताविषयी मी थोडंसं बोलतो. मकरंद बुवांच्या भागवताबद्दल काय बोलायचं? खरोखरच काही बोलण्यासारखं नाही आहे. म्हणजे आपण केवळ निशब्द होतो त्यांच्या पुढे. मी आत्तापर्यंत मकरंद बुवांची कितीतरी कीर्तनं ऐकलेली आहेत, कितीतरी प्रवचनं ऐकलेली आहेत, त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष बोलण्याचा योग आलेला आहे. प्रत्येक वेळेला त्यांच्यामध्ये मला जे काही चार्म दिसतो तो काही और असतो. त्यांचं व्यक्तिमत्व म्हणा किंवा त्यांचं चेहऱ्यावरचं तेज म्हणा, या सगळ्या गोष्टी इतक्या प्रसन्न करणारे असतात की त्यांनी नुसत्या दोंडातून 2 शब्द काढले की आपण त्यांचे होऊन जातो. हा अनुभव पुष्कळ लोकांना आला असेल, तो आमच्या घरामध्येही सगळ्यांना आलेला आहे. आणि अशा तऱ्हेने त्यांचं जे भागवत झालं, ह्या भागवतामध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलं, एक अशी त्याच्यामध्ये एक हे आहे की सगळ्या संतांनी आपल्याला एक शिकवण दिलेली आहे. काय दिली की आपण पूर्ण समर्पण जर परमेश्वराला करायचं असेल तर त्याच्यासाठी एक त्रिसूत्री आहे आणि त्या त्रिसूत्रीचा जर तुम्ही अवलंब केलात तर तुम्ही पूर्णपणे परमेश्वराचे होऊ शकता. कोणती ती त्रिसूत्री आहे? तर पहिलं आहे श्रद्धा, दुसरी आहे भक्ती आणि तिसरं आहे प्रेम. निसंशय, निशंक आणि निरंतर जर श्रद्धा तुमची एखाद्या गोष्टीवरती असेल तर तिथे श्रद्धा असल्यानंतर तिथे भक्ती निर्माण होऊ शकते. आणि तिथे एकदा भक्ती निर्माण झाली की त्या भक्तीमधूनच प्रेम निर्माण होतं. म्हणजे श्रद्धा पहिली, त्याच्यानंतर भक्तियुक्त श्रद्धा आणि श्रद्धायुक्त प्रेम, या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असतील आणि त्या तुम्ही पूर्णपणे समर्पण केल्या भगवंताला तर भगवंत आपला व्हायला वेळ लागत नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि हे सगळं संतांनी सांगितलेलं आहे. आपण कोणी सांगितलेलं नाही किंवा आपण त्याच्यावरती विचार केलेला नाहीये.
आज जे आपल्याला मकरंद बुवांनी त्यांच्या 7 दिवसाच्या भागवतामध्ये सांगितलं ते माझ्या दृष्टीने प्रेम या एका शब्दावरती त्यांनी 7 दिवस आपल्याकडे व्याख्यान दिली. म्हणजे त्यावेळेला 5000 वर्षापूर्वी शुकमुनींनी परीक्षित राजाला जे काही भागवत सांगितलं ते आजच्या काळामध्ये आपल्याला कसं अवलंबता येतं याचं प्रत्येक वेळेला त्यांनी उदाहरण देऊन त्याची कैक उदाहरणं अशी दिलेली आहेत की त्या उदाहरणामध्ये साक्षात्कार आपल्याला होतो आणि त्यांचे दृष्टांत घेऊन आपण त्याच्यामध्ये होतो. हे माझ्या दृष्टीने हे त्या जुने जे आपल्या काही ग्रंथ आहेत, जुनी पुराणं वगैरे जी काही आहेत त्याची आपल्या प्रचलित आयुष्यामध्ये, प्रचलित जीवनशैलीमध्ये त्याचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल हे जर आपल्याला साध्य करता आलं तरच त्या सगळ्या पुराणांचा आणि त्या शास्त्रांचा आणि याचा आपल्याला उपयोग आहे. आणि हे माणसाची परिस्थिती प्रत्येक वेळेला बदलत असते आणि त्या बदलत्या परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टी. पण वैशिष्ट्य असं आहे की 5000 वर्ष काय 10,000 वर्षापूर्वीपासूनचे आपले जे काही जुने सगळे ग्रंथ आहेत ते आज तागायत नाही तर प्रत्येक पिढीमध्ये आणि प्रत्येक काळामध्ये तोंड सिलवाकून आपल्याला निघून मार्गदर्शन करत असतात. आणि याच सगळ्या गोष्टीचा उहापोह त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये केला आणि सगळी आपल्याला या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शक तत्वज्ञान देऊन त्याच्यामध्ये ते इतके मनापासून आणि तळमळीने बोलतात की त्यांच्या डोळ्यातून पाणी कधी येतं हे त्यांना जसं कळत नाही तसंच आपल्याही डोळ्यातून पाणी कधी येतं हे आपल्यालाही कळत नाही. हे त्यांच्या वाणीचं खरोखर खूप मोठं यश आहे असं मी म्हणेन. आणि आपलं भाग्य की आपण या सगळ्या गोष्टी अत्यंत चांगल्या रीतीने गेले 7 दिवस अनुभवल्या. मकरंदबुवा म्हणतात त्याप्रमाणे आणि बाकी सगळे म्हणतात त्याप्रमाणे भागवताला जाणं किंवा भागवत ऐकणं याला सुद्धा नशीब लागतं किंवा तुमच्या भगवंताच्या कृपेनेच या गोष्टी होतात. अर्थात असा याचा अर्थ असा नाही की जमलेल्या फक्त 200 लोकांमध्येच जर ते नशीब आहे किंवा ती कृपा आहे. खूप लोकांच्या मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात पण त्यांना ते जमू शकत नाही. पण हा सगळा युवक आज अतिशय चांगल्या तऱ्हेने जमून आला आणि केवळ मकरंदबुवांच्या एका इथल्या अस्तित्वामुळे आपलं इथलं वातावरण जे भारून गेलं होतं ते इतकं भारून गेलं होतं की दुसऱ्या कोणाच्या मनामध्ये कसलाही विचार येत नव्हता. जी परिस्थिती माझी स्वतःची गेल्या 7 दिवसातली झाली की मला घरची आठवण सुद्धा राहिली नाही. कोणाशी बोलायचं होतं, मुलाचा फोन आला की नाही, सुनेचा फोन आला की नाही, नातवानी काय केलं असेल, कसलेही विचार डोक्यामध्ये येत नव्हते. हल्ली हा मोबाईल फक्त जवळ असल्यामुळे काही काही वेळेला तो वाचतो आणि कोणाचा एखादा मेसेज आला असेल, कॉल आला असेल तर तो आपल्याला कळतो. पण याच्या पलीकडे आपण या वातावरणामध्ये इतके तल्लीन झालेलो होतो आणि हे सगळं मकरंदबुवांमुळे झालेलं आहे हे निस्संशय. माझं तर असंच मत आहे. मी तर नेहमीच म्हणतो की परमेश्वरांनी ज्या वेळेला यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती हा जो मंत्र दिला की तुमच्यावरती कधी संकट आलं तरी मी तिथे हजर असेन, तर ते परमेश्वराला आजच्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी एकट्याला जाऊन साध्य करणं शक्य होत नाही. आणि म्हणून त्यांनी मकरंदबुवांसारखी हे असे त्याचे अंश समाजामध्ये पेरलेले आहेत आणि त्यांच्यातर्फे भगवंत त्यांचं हे कार्य पुढे चालू ठेवतोय. माझ्या दृष्टीने ते देवदूतच आहेत. आणि ज्या तऱ्हेने त्यांनी भागवत सांगितलं त्या भागवताच्या दृष्टीने मी तर असंही म्हणू शकतो की आधुनिक काळातले ते शुकमुनी आहेत आपल्यासाठी. आपण परीक्षित राजा नाही आहोत, आपल्यामध्ये ती कुवत पण नाही आहे. पण याचा अर्थ असा नाही आहे की आपल्याला ते ज्ञान मिळता कामा नये. आपल्यालाही तो अधिकार आहे, आपणही ते ज्ञान घेतोय. पण त्यांनी आज ती शुकमुनीची भूमिका आजच्या ह्याच्यामध्ये बजावलेली आहे. मला वाटतं त्यांच्याकडनं आपण खूप काही घेतलेलं आहे. ते आपण आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये कशा तऱ्हेने अंमलात आणू शकतो याचा आपण विचार करूया आणि आपल्यामध्ये निश्चित काहीतरी प्रगती होते की नाही याचं ॲनालिसिस आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे इथून घरी गेल्यानंतर थोडंसं चिंतन केलं आपण, केलं नाही बा माझ्या स्वभावामध्ये मला काय बदल करायला पाहिजे. मग बुवांनी असं असं सांगितलं, या गोष्टी मला खरोखर करता येण्यासारख्या आहेत, त्या ज्या करता येण्यासारख्या त्या आपण करायच्या, प्रयत्न करायचा. आणि एखादी तरी ओवी अनुभवावी ही जी उक्ती आहे संतांची ती आपल्या आयुष्यामध्ये आपण कशा तऱ्हेने आणू शकतो याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. हे जर केलं तर मकरंदबुवांनी जेवढी तळमळीने ही सगळी गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे ती पोचवल्याचा खरोखर त्यांच्या दृष्टीने सुद्धा सार्थक होईल, आपल्या दृष्टीने सुद्धा सार्थक होईल. परत एकदा मी सगळ्या आयोजकांचे अभिनंदन करतो. त्यांना आम्हाला या सगळ्या कार्यक्रमामध्ये सम्मिलित करून घेतल्याबद्दल आभार मानतो आणि धन्यवादही देतो की
त्यांच्यामुळेच आपल्याला या सगळ्या गोष्टींचा उहापोह झाला. याच्यापुढे त्यांनी असेच कार्यक्रम करत राहावे. आम्ही सगळे त्यांच्याबरोबरच आहोत आणि अशा तऱ्हेने त्यांना कार्यक्रम यशस्वी करण्याची परमेश्वर बुद्धी देवो आणि आपण सगळ्यांनी त्यांना त्याप्रमाणे सहाय्य करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. खूप छान काका. मला आत्ता एक आठवलं की असं म्हणतात ना, वक्ता दश सहस्रेषु असं म्हणतात, पण मला वाटतं भागवताला आलेला प्रत्येक माणूस इतकं सुंदर बोलू शकेल असं मला वाटायला लागले. असो, एक असाही विचार मनात आला. काकांनी मकरंद बुवांना आजच्या काळातले शुकमुनी असंच एक उपमा दिली, तर ते जर शुकमुनी असतील तर ऐकणारे आपण सगळेही परीक्षितीचेच पुढचे वंशज म्हणू की अवतार म्हणू. आता हे भागवत ऐकल्यानंतर आपल्या आयुष्याला किती मोक्ष मिळेल, आपली किती मुक्ती होईल मला माहिती नाही, पण एक मात्र मला नक्की वाटतं की या पुढचं आयुष्य जे आहे ते जगताना जी काही सुखदुःख येतील त्यामध्ये आपण दुःखाने होरपळून जाणार नाही आणि सुखाने हुरळूनही जाणार नाही, एवढं मात्र नक्की. यानंतर मी शशी अभंगराव मुलुंडच्या यांना बोलवते. नमस्कार. सन्माननीय आदरणीय आपले अभिनंदनीय आयोजक, टाळ तबला पेटीला साथ देणारे माझे सर्व गोड वादक सुपुत्र, माझ्या परमप्रिय गोड गोड हसणाऱ्या प्रसंगी रडणाऱ्या बकुळीच्या फुलाप्रमाणे प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या माझ्या सख्या, माझे बंधुवर्ग आणि इतर आदरणीय. आहे आजचा दिवस सोन्याचा, आहे आजचा दिवस सोन्याचा, अक्षरे सुवर्णे लिहिण्याचा, कधीही न विसरण्याचा. वाट असली धुक्यातली जरी, वाट असली धुक्यातली जरी, आहे मानाची सन्मानाची, पाजून नवरसाचे अमृत, भागवत कथा सुनावली अशी. चंद्रमा तिचा, चंद्रमा तिचा म्हणजे श्रीनिवास सरांबद्दल बोलते मी. चंद्रमा तिचा ती त्यांची चांदणी, चंद्रमा तिचा ती त्यांची चांदणी, ते शाई ती त्यांची लेखणी, ते शाई ती त्यांची लेखणी, अशी आमची गोड आरुणी, अशी आमची गोड आरुणी. झाल्या दिशा हसल्या तिच्या सवे दामिनी गंधगार, झाल्या दिशा हसल्या तिच्या सवे दामिनी गंधगार, अन नेसली धरणी माता शालू हिरवागार. दरवळ सुटला त्रिभुवनी, दरवळ सुटला त्रिभुवनी, अन हसल्या आमच्या सख्या बरं का. अरुणाताई, श्वेताताई, मायाताई कुलकर्णी, अरुणाताई, श्वेताताई, मायाताई कुलकर्णी. चंद्रशेखरासम चंद्रशेखर सर अवतरले शुकताल अंगणी, आणि पृथ्वीवरचे देवदूत झालात तुम्ही सर्व मिळून. धन्य तो दिन आज उगवला, धन्य तो दिन आज उगवला, न भूतो न भविष्यती असा, भाराहून भक्तगण गेले, भाराहून भक्तगण गेले, उतरली ना अजुनी नशा, उतरली ना अजुनी नशा. शुकत आली आणले आणि आम्हा उपकृत केले, शुकत आली आणले आणि आम्हा उपकृत केले. कौतुकावे किती तुम्हा, कौतुकावे किती तुम्हा, शब्द मुळी सापडेना, काय म्हणावे तरी काय, स्वर्गीय देवदूतच तुम्ही ना, स्वर्गीय देवदूतच तुम्ही ना. नशा अजूनही उतरली नसे, मानू आभार किती कसे, नशा अजूनही उतरली नसे, मानू आभार किती कसे. पुन्हा पुन्हा यावेत हे क्षण, पुन्हा पुन्हा यावेत हे क्षण, सदिच्छा व्यक्त करून वाट आता त्या क्षणाची, पुन्हा पुन्हा मन पाहत असे, वाट आता त्या क्षणाची, पुन्हा पुन्हा मन पाहत असे. निशब्द झाली माझी वाणी, निशब्द झाली माझी वाणी, हतबल आता मम लेखणी, निशब्द झाली माझी वाणी, हतबल आता मम लेखणी. पुन्हा पुन्हा शुकताल घडो, पुन्हा पुन्हा शुकताल घडो, हीच प्रार्थना भगवान शुकदेव चरणी, हीच प्रार्थना भगवान शुकदेव चरणी. धन्यवाद. यानंतर आपल्यामध्ये एक व्यक्ती आहे ज्यांचा उल्लेख व आवर्जून करत होते.
आणि कसं असतं, आपण एखाद्या 5-6 वर्षाच्या मुलाला पाहिलेलं असतं, नंतर तो IAS होतो, ICS होतो किंवा कलेक्टर वगैरे होतो, पण त्याचे आणि आपलं नातं जे असतं किंवा आजीचं आणि नातवाचं ते तसंच राहतं की नाही. अशीच जी व्यक्ती मकरंद बुवांसाठी आहे, त्यांना काय वाटत असेल ना, आज ते या पोझिशनला पोहोचलेत. तर असं ज्या आहेत, ज्यांचं व्यक्तिमत्व आहे, ज्या संभाजीनगरच्या राम मंदिराच्या अध्यक्ष आत्ता आहेत ना, हां, मागे होत्या, आणि गेली 28 वर्ष तिथे त्या वेगवेगळं काम करत आहेत. सज्जनगडावर त्यांचं नाव सगळ्या गोष्टीमध्ये अग्रीभूत असतं आणि त्याशिवाय काही मकरंदबू आपलं नाव घेणार नाहीत. तर ज्योत्स्नाताई, मी आपल्याला आमंत्रण करते की आपण थोडंसं बोलावं. जय जय रघुवीर समर्थ. मी ज्योती चिडगोपेकर, संभाजीनगर. मकरंद बुवांना मी अगदी लहान असताना, लहान म्हणजे 15-16 वर्षाचे असताना, कारण आम्ही 1972 साली समर्थांचा अनुग्रह घेतला, नाही 85 साली, आणि 72 सालापासून जात होते सर. आणि त्यावेळेस मकरंद बुवा लहान होते, पंक्ती वाढायच्या. योगेश बुवा आता जे खूप मोठे झालेत, तर त्या पंक्ती वाढायच्या वगैरे त्यांचं काम असायचं. आणि असे मकरंद बुवा आज अगदी की कोडी मोठी गरुड भरारी घेतली तिने आकाशामध्ये आपल्या साधनेनी. कसं आहे, समाधी मंदिरामध्ये सेवा करायची त्यांची हे होती, ड्युटी होती. आणि खरं सांगते, काया वाचा मने, अगदी मनापासनं श्रद्धेनं आणि काया वाचा मने भगवंताची सेवा केल्याशिवाय भगवंत कृपेचा मेवा देत नाही. त्याची जर कृपा आपल्याला हवी असेल तर सेवा केलीच पाहिजे. आणि ती शो न करता अगदी मनापासनं, जसं श्रीधर स्वामींनी केली, अगदी म्हणजे पडद्याच्या आडून, तसं त्यांनी खूप सेवा केली. आणि त्याचं हे फलित आज पाहते मी. म्हणजे त्यांची बरीच मी भागवत ऐकलेली आहेत. आणि ही भागवत इतकी म्हणजे त्यांची अगदी गरुड भरारी जी पाहिली आकाशामध्ये, ती खरोखर स्तुत्य म्हणजे खरंच हे करणारी आहे, अगदी अवाक करणारी आहे. असे हे आपले मकरंद बुवा, त्यांचा सहवास मला भरपूर मिळालेला आहे. आणि गडावर मी नियामक मंडळात बसल्या, म्हणजे वर्षातून 1-2दा माझ्या चक्र असतातच, गड सज्जनगड, विशुत्तरगड वगैरे तिकडे. आणि आता ह्या कार्यक्रमाबद्दल सांगायचं तर, जगामध्ये जगन्मित्र जीवे पाशी आहे शत्रू, असं समर्थांचं वचन आहे. किंवा वचने बोलावी करुणेची, नाना प्रकारे श्रुतीची, अशी ही जे आहे तसं आपल्या अरुणाताईंना बघून वाटतं. वास्तविक मी प्रथमच तुमच्या ग्रुपमध्ये आलेली आहे, म्हणजे अरुणाताईंची किंवा मायाताईंची माझी काहीच ओळख नव्हती. आणि खरं सांगू काय, एका संतांचं बोट धरलं ना, ते बरोबर आपल्याला पुढे नेतात. रामकृष्ण महाराज काय, समर्थ माऊली काय, कुठलेही संत, म्हणजे त्यांचं बोट धरायचं आपण, तर आपण पार पडू. ज्यांना खरोखर सांगते, तुम्ही पैसा मिळवायचा, पण मनाची शांती, सुख, आनंद पाहिजे असेल तर संतांच्या ह्याच्या म्हणजे बोट धरून त्यांच्या मार्गाने गेल्याशिवाय पर्याय नाही. तर म्हणून आता ह्यांनी रामकृष्ण महाराजांचं बोट धरलं आहे, आम्ही समर्थांचं बोट धरलं आहे. कोणी प्रत्येकाचे गुरु वेगवेगळे असतील म्हणा तसं, तर त्याप्रमाणे आपण वागावं. आणि आता हे आपण जे भागवत ऐकलं ना, ह्यांचं खूप अगदी म्हणजे ते इंजिनियर आहेत. आणि जे आता नवीन जे आहे, आणि पूर्वीचं भागवताच्या पुराणातल्या कथा आणि आताचं जे आहे लाईफस्टाईल, त्याचं बरोबर समन्वय फार सुंदर साधला आहे त्याने. म्हणजे मोबाईलची उदाहरणं देऊन किंवा आपलं सध्याचं जे आहे सगळं लाईफ, तर त्याची उदाहरणं देऊन त्यांनी अतिशय सुंदर, म्हणजे खूप सुशिक्षित. नाहीतर काय पुराणातली वांगी पुराणात कोण ऐकायला आजकालची पिढी जाते, सगळ्यांचे 60 नंतरच आलेले आहेत, 100 केस आल्यानंतर. तसं नको व्हायला. तरुणांनी, कॉलेजच्या मुलांनी ते हवं आहे, त्यांची तळमळ आहे की आहे आपला जो धर्म आहे, आपला जे आहे तर ते पुढे नामायचे, त्यांच्या अगदी मनापासून तळमळ आहे आणि त्याप्रमाणे ते बोलतात. हे फार स्तुत्य आहे अगदी. म्हणजे पूर्वीच्या काळाचा हे आणि आताचा जे समन्वय आहे, सांगड आहे, ते फार सुंदर घालतात ते असे मकरंद बुवा. आणि हे आयोजकांचं किती तारीफ करा, आता ती केली म्हणा, प्रत्येकानेच केलेली आहे, ते पुन्हा मी करत नाही. पण अरुणाताई, मायाताई, आता आपण म्हणतो परीक्षित, अयो एवढं तुम्ही भागवत ऐकलं झालं का परीक्षित, तर टॉन्ट लागला, घरचे लोक वगैरे असतील ते म्हणतात. परीक्षित होणं म्हणजे काय, निस्संग होणं. परीक्षित होणं म्हणजे काय, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी होणं. देहबुद्धीतून आता तुम्ही ऐकलात ना, तुमच्या विचारात नक्की आपल्या, म्हणजे तुमच्या म्हणत नाही, आपल्या सगळ्यांच्या विचारात पालट पडलाच पाहिजे. आणि पडतो तो, अरे हे सगळं झूट आहे, हे माया. आता मायातही येत आहेत, नाव जरी माया असलं तरी त्यांनी मायेतून बाहेर काढायचा ते प्रयत्न करतायत लोकांना. हां,
असं ते आहे. आणि त्यांनी पुन्हा असे कार्यक्रम आयोजित करावेत, आम्हाला बोलवावं आणि हा सत्संग नेहमी द्यावा. अनेक लोकांना बोलायचं असतं, मी जास्ती वेळ आपल्याला घेत नाही. मनोमन धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान वाटलं ऐकून. म्हणजे परमेश्वरांनीच किती चांगल्या चांगल्या माणसांनी इथे यावं अशी आयोजना केली. आणि काकूंची व्हॉट्सॲपमध्ये सगळे आपण म्हणजे बऱ्याच जणांशी मी अनेकदा बोलले, पण व्यक्ती कोण आहे इथे आल्यावर कळलं. परमेश्वराचीच कृपा असं म्हणेन. यानंतर आपल्याकडे ब्रिगेडियर आहेत आणि त्यांच्या गळ्यामध्ये जी वैजयंती माळा आहे ना, ती त्यांना बुवांनी घातली. बरं किती नशीबवान आहेत. म्हणजे अर्थात ते त्या ताकदीचे आहेत. आणि आता जे मी बोलते ते त्यांना अजिबात आवडणार नाही, पण मी सांगते. आपण जेव्हा बघितलं पहिल्या दिवशी बुवांना थोडंसं बोलायला त्रास होत होता, आपण बघितलं. आणि रोज 6 तास बोलायचं. तर आम्ही जेव्हा त्यांना भेटायला गेलो तर म्हटलं, बुवा तुम्ही असं करा, पाहिजे तर 1 तास कमी घ्या. 3 तास सकाळी जे बोलणार ते पाहिजे तर 1 तास कमी घ्या, किंवा एखादा सेशन सुट्टी घ्या. पण ते म्हणाले की म्हणे मी 2 ताप असताना सुद्धा केलेले आहेत प्रवचनं. मी त्याच्यात खाडा करत नाही किंवा त्यातल्या वेळ 5 मिनटंसुद्धा कमी करत नाही. काय नाही हो, ताप शरीराला येतो, मला काय होत नाही. काय बोलायचं, काही बोलायला जागाच नाही ठेवली. असो, यांच्याबद्दल मला विशेष सांगायचं तर पहिल्या दिवशी जेव्हा यांनी पाहिलं की बुवांची तब्येत ठीक नाही आहे आणि बुवांची आणि यांची पर्सनली घट्ट मैत्री आहे, तर हे रोज संध्याकाळी बुवांना अर्धा तास ट्रीटमेंट द्यायला जात होते. म्हणजे त्यांची आयुर्वेदिक औषधंही चालू होतीच, शिवाय बुवा स्वतःचे काही करतच असतील. पण नक्कीच ब्रिगेडियर यांनी जी त्यांना ट्रीटमेंट दिली त्याचा नक्कीच हातभार आहे. कारण आपल्याला जाणवलं असेल 2-3 दिवसापासून ते हळूहळू कमी होत गेलं. तर त्यांना मी विनंती करते त्यांनी 2 शब्द बोलावे. जय हिंद. ऐकूच नाही आलं. जय हिंद. जेवढा बुवा भगवत नामाचा गजर करतात तेवढाच बुवा भारत माता की जय त्यांनी सगळ्यात शेवटी म्हटलं आणि दरवेळेसच म्हणतात, प्रत्येक कीर्तनात ते म्हणतात. अरुणाताईंनी उल्लेख करून दिला आणि त्यात माझा वैयक्तिक काहीही मोठेपण माझं नाही आहे, हे बुवांचं मोठेपण आहे की ते मला ओळखतात, बस एवढंच. मी आपले जवळजवळ 3.5 मिनटं घेणार आहे. अँड माय टाइम स्टार्ट्स नाव. जेव्हा आपलं ठरलं की आपल्याला या कथेसाठी जायचं आहे आणि इथे मी असण्याचं क्रेडिट सुजाताजींना जाते आहे, जी माझी धर्मपत्नी आहे. खूप वर्षांपूर्वी जेव्हा आमच्या लग्नाचा 25वा वाढदिवस होता तेव्हा तिने म्हटलं की मला, आणि सुजाता इज अ वॉकिंग फिलॉसॉफर, ती फारसं काही देव कर्म अशातलं करायला बघत नाही आणि त्यापेक्षा ती म्हणते आय मीन लेट्स बी फिलॉसॉफर इन अ वॉकिंग स्टाईल. आणि तेव्हा तिने म्हटलं होतं की मला लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या वेळेस मला कैलाश यात्रा करायची आहे, कैलाश परिक्रमा करायची आहे. आणि मी सांगतो तुम्हाला की आम्ही 120 लोक होतो. आमच्या बॅचमध्ये आधीच्या बॅचमध्ये 120 होते आणि नंतरच्या बॅचमध्ये सुद्धा 120 लोक होते. असे 360 लोकांपैकी फक्त 9 लोकांची परिक्रमा पूर्ण झाली आणि त्यातली एक सुजाताजी होती. यावेळेस सुद्धा जस्ट असं झालं ते की एक 2-3 महिन्यापूर्वी नागपूरला रामकथा होती. बुवांनी स्वतःच मेसेज पाठवला की अशी माझी रामकथा आहे आणि आमच्या घरापासून अगदी जवळ होती. 3.5 मिनिटापैकी माझा अर्धा मिनिट संपलेला आहे. जी आमच्या घराजवळच होती आणि त्यावेळेस मग आम्ही सहज बुवांना म्हटलं, बुवा घरी याल का, तुमचे पाय घराला लागावेत. आणि बुवा अगदी सहजपणे आलेत. आणि त्यावेळेस सुजातानी त्यांना असं म्हटलं फक्त की मला भागवत ऐकायचं आहे, शुक्ताला ऐकायचं आहे आणि तुमच्याकडनं ऐकायचं आहे. हे जेव्हा होईल तेव्हा होईल, पण मला ह्या 3 गोष्टी साधल्या पाहिजेत. कारण आम्ही एकदा इथे आधी दिल्लीला असताना आम्ही ह्या भागात आलेलो होतो आणि बुवांनी अरुणाजींचा रेफरन्स दिला. अरुणाजींचे अजून एक जवळचे मित्र आहेत सुधाकरजी अत्रे, ते आमच्या समोर राहतात. त्या दिवशी आम्ही आमच्या बिल्डिंगमध्ये फक्त 3-4 लोकांनाच बोलवलं होतं की बुवांनी म्हटलं जास्त गर्दी करू नका. आणि पुढचं सगळं तुम्हाला ते माहिती आहे की आपण कसं आहे. एक छोटासा शेर आहे, उम्र दराज मांग कर लाए थे 4 दिन, 2 इंतजार में गुजर गए 2 आरजू में.
असं तो दो आरजू में दो इंतजार में असं करता 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 मधले 3 महिने संपले आणि हे 7 दिवस सुद्धा संपलेत. येताना मी आणि सुजाता आम्ही दोघंच जण आलो होतो आणि जाताना आम्ही तुम्हा 200 लोकांची माया आमच्या ओंजळीत भरून घेऊन जातो आहे. आणि या ओंजळीतली माया, त्यात गंगेचं पाणी आहे, चंद्राचं शीतल चांदण आहे, बुवांची कृपा आहे आणि तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आहे. आपण सर्वांनी हे 7 दिवस एन्जॉय केले. आम्ही पण खूप एन्जॉय केले. आपण आयोजकांचं खूप कौतुक केलं. आम्ही पण त्यांना दर 2 वेळेस नमस्कार केला, पण रोज त्यांना दोघांनाही आम्ही नमस्कार सुद्धा केला. पण कसं आहे ना, थोडंसं एक गालबोट लावून जावं म्हणून मी एक थोडी छोटी सूचना देतो की आपण जे आयडेंटिटी कार्ड घातले होते सगळ्यांनी, त्याच्या दोन्ही बाजूनी नावं असावेत. गंमत काय झाली माहीत आहे का, अनेक लोकांनी बघितलं, अनेक लोकांनी, आणि काय होतं की जाधवताईंनी एकदा भेटलं, त्यांना असं वाटतं मी त्यांना नाव सांगितलं आहे आणि कोणी बाईचं कार्ड कसं बघू ना उलटं करून, शक्य नाही होतो. म्हणून सूचना फक्त, बाकी काही नाही. या गमतीमध्ये काय होते की आज बुवांनी एक शेर म्हटला था, देता है सभी को, देते किसी ने देखा नहीं, बट झोली हर एक की भरी हुई है. अशी ही झोळी सगळ्यांची भरली आहे. आजच्या बुवांच्या आजच्या प्रवचनाला शेर होता हा. आणि ही सगळ्यांची भरलेली झोळी घेऊन आम्ही सुद्धा आमची झोळी भरून तो जातोय. हे वाचून भागवत पुराण, भगवद्गीता, मी पण इथे गाणारी गीता आणली आहे, आणि गीता आणि हे सगळं वाचून फारसं त्यातलं पल्ले पडत नाहीत. जसं बुवा म्हणतात की 10,000 श्लोक आहेत, 10,000 मधले आपण 1,000 सुद्धा श्लोक बोलणं बघितलं नाही, पण तरी आपल्याला बऱ्यापैकी आपण एका वेगळ्या लेवलला आता पोचलो आहोत. एक छोटासा शेर अजून एक याचाच आहे की तो म्हणतो की हजारो किताबें खाली कीड़ों ने मगर पाई ना कभी फजिलत की सनत. फजिलत म्हणजे सुपिरियरिटी. त्या सुपर स्टेजला ते पोचू शकत नाही, नुसते किताबं खातात ते किडे. आपण किताब न वाचता आपण आज सर्वजण या लेवलला नक्की पोचलो की आपण फजिलत की सनत शायद हमने ना पाई हो, लेकिन हुजूर हमने इस कदर तक इस पूरी चीज़ को अनुभव किया है जिसमें हम वापस जाके एक अपने आप को अलग महसूस करते हैं. हा जो एक प्रकार आहे हा आपल्याला एक नवीन सांगणार आहे. माझा 1.5 मिनिट शिल्लक आहे. गंमत काय आहे ना की मला एक आमचा इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडूनमध्ये एक इन्स्ट्रक्टर होता आणि तो इन्स्ट्रक्टर नेहमी म्हणायचा कि भाई कोई भी इवेंट कैसी होनी चाहिए पता है, कोई भी इवेंट ऐसी होनी चाहिए कि एक, सॉरी है म्हणजे बुवा गेलेले आहेत, थोडंसं एक हे बोलतोय विषयाला थोडं दूर जाऊन, कोई भी इवेंट ऐसी होनी चाहिए एक कॉलेज गर्ल की स्कर्ट की तरह. वो स्कर्ट की तरह होनी चाहिए, उतनी लंबी जिसमें हर चीज कवर हो, लेकिन उतनी छोटी जिसमें और कुछ देखने की क्षमता रखी हो. यू शुड बी एबल टू, एक्चुअली द इंग्लिश वर्ड इज द स्कर्ट शुड बी लॉन्ग इनफ टू कवर ऑल द डिटेल्स बट शॉर्ट इनफ टू कीप द क्युरियोसिटी ऑन. तर तशी ही क्युरियोसिटी ऑन इज डेफिनेटली देअर आणि पुढच्या कार्यक्रमाला आपण नक्की बघतो आहोत. शेवटचा अर्धा मिनिट आणि 2 सगळ्यांनी मला अनेकांनी म्हटलं की आम्हाला तुमच्या गमती जमती ऐकायच्या किंवा काही. फक्त 2 छोट्या गोष्टी सांगतो. मी बिहार रेजिमेंटच्या एक आमच्या ब्रिगेडमध्ये बिहार रेजिमेंट होती आणि त्या रेजिमेंटनी एक कृष्णाचं मंदिर बांधलं. आणि त्या मंदिराच्या उद्घाटनाला आमच्या ब्रिगेड कमांडरना बोललो. त्यावेळेस मी ब्रिगेड कमांडरचा ज्याला BO म्हणतो, ब्रिगेड ऑफिसर म्हणतो, इट इज समथिंग लाईक हू कोऑर्डिनेट्स एव्हरीथिंग. तर त्यांना मी घेऊन त्या मंदिराच्या उद्घाटनाला गेलो. उद्घाटनाला गेल्यानंतर जे आमचे ब्रिगेड कमांडर होते ते नुकतेच हैदराबादकडनं आले होते. तर त्यांना राधा कृष्ण, विष्णू आणि लक्ष्मी असं जोड्यांमध्ये बघायची त्यांना सवय झालेली होती. आणि त्या रेजिमेंटमध्ये जे कृष्णाचं मंदिर त्या दिवशी त्यांच्या हातून जे उद्घाटन होतं त्यात फक्त कृष्णाची मूर्ती होती.
आणि ब्रिगेड कमांडरनी पटकन तिथल्या सीओला विचारलं, अरे क्या सीओ साहब, खाली कृष्ण की मूर्ति, राधा जी की मूर्ति नहीं है? तो त्या सीओनी लगेच सांगितलं, सर ये ना जरा फील्ड स्टेशन आहे, यहाँ लेडीज अलाउड नाही आहे सर. आणि काय झालं पुढे, नॉन फैमिली स्टेशन, ये सर नॉन फैमिली स्टेशन है, यहाँ लेडीज अलाउड नहीं है, इसलिए शायद कृष्ण जी को अकेले ही लेके रखा है. पुढे काय झालं की त्याच मंदिरामध्ये त्यांनी एक कृष्ण जन्माचं आख्यान ठेवलं. म्हणजे काय, मंदिर परेड म्हणतो आम्ही त्याला. काल तो कृष्ण जन्म होत असताना मला ते आठवत होतं की त्या कृष्ण जन्मासाठी त्यांनी सांगितलं की सर ब्रिगेड कमांडर को आना चाहिए, और ब्रिगेड कमांडर आएंगे तो सर अपनी यूनिट की पलटन की इज्जत बढ़ जाएगी वगैरे वगैरे वगैरे. आणि त्या दिवशी ॲज लक कुड हॅव बीन ब्रिगेड कमांडर फार थकून आले होते आणि त्यांनी एक 10-10:30 वाजता रात्री मेसेज पाठवला की नाही, आय वोंट बी एबल टू कम, यू प्लीज कॅरी ऑन. आणि काय असतं, फील्ड कंडिशनमध्ये जे युनिट कोणताही सण साजरा करतं ना, त्या ठिकाणी जे अवेलेबल असतं, इथे तर अरुणाताईंनी आणि सगळ्यांनी सगळं आपल्याला अवेलेबल करून दिलं. एव्हरीथिंग वॉज अवेलेबल, राईट फ्रॉम AC टू हॉट वॉटर टू एव्हरीथिंग. पण फील्ड कंडिशनमध्ये असं काही नसतं. तर त्यांनी त्यांच्या दृष्टीने जे काय होतं ते सगळं त्यांनी तिथे पूरा जोर लगा करके उस फेस्टिवल को उन्होंने मनाना शुरू किया. आणि 10:30 वाजता जोराजोरात भजन पासून सुरू झालं. बाहेर सगळे दिवे, जनरेटरवरती दिवे लावलेले, आणि असं सगळं ते मस्त फंक्शन सुरू होतं. आणि मी स्वतः फोन केला सीओना साधारण 11च्या सुमारास कि सर वो ब्रिगेड कमांडर सर ही वोंट बी एबल टू कम, तो वो आ नहीं पाएंगे सर, तो यू प्लीज कैरी ऑन. आणि फौज में एक मंदिर परेड होती आहे. तिथे सर्व धर्मस्थल म्हणतो आपण की तिथे सगळंच असते, कुराण असतं, बायबल असतं, सगळं असतं एका ठिकाणी. आणि त्या फंक्शनमध्ये मग बरोबर रात्रीचे 12 वाजले आणि 12 वाजता प्रॉपर ठरल्याप्रमाणे सीखी हुई तरकीब के अनुसार जनरेटर सेट बंद झाला, अंधार झाला, आणि ती बाहुली असते ना कळवाली, त्या बाहुली तिथे ठेवल्या गेलेली होती. आणि युनिटचा जो पंडितजी असतो तो पण सुभेदार असतो, तो पण युनिफॉर्म मधला सैनिकच असतो. तर त्यांनी आपलं सगळं थांबवलं, भजन थांबवलं, सगळं थांबवलं. सीओ साहब पास आला, सब कृष्ण जन्म करने की आज्ञा चाहता हूं. आणि सीओनी म्हटलं ठीक आहे साहेब. आणि त्याच्यानंतर ती कळ दाबली, मग ती बाहुली रडली, मग कृष्ण जन्म झाला. सगळीकडे चांगलं मस्त एकदम वातावरण तयार झालं. आणि मला एक 10 मिनिटांनी मला ब्रिगेड कमांडरचा फोन आला, यार कुल्लू ऐसा करेंगे, विल गो टू दॅट युनिट. आता मी फॉक्स्ड की आता तर आपण सांगितलं हे ब्रिगेड कमांडर येणार नाही आहेत, आणि तिकडे बघतो तो कृष्ण जन्म झालेला. मग सीओला परत फोन केला, बोला सर ऐसा है कि ब्रिगेड कमांडर चाहते कि वो आना चाहते आपके यूनिट में, तो आप देख लो कैसे करना है. आणि गंमत म्हणजे सीओनी पटकन त्या पंडितजीला बोलवलं, तिथे ॲज्युटंटला बोलवलं, त्यांच्या 2ICला बोलवलं, सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की ब्रिगेड कमांडर इज कमिंग, यू नो व्हॉट इज टू बी डन. परत भजन सुरू झाले, परत सगळे लाईट लागले, परत सगळं व्यवस्थित. ब्रिगेड कमांडर आले. ब्रिगेड कमांडर आल्यानंतर परत पंडितजींनी पुन्हा आपल्या जोशमध्ये सगळे भजन म्हटले, आणि सीओला ऐकू जाईल अशा आवाजात लोक जोरात भजन म्हणतात. आणि ते भजन म्हणत असताना परत जनरेटर ऑफ, लाईट स्विच ऑफ. परत पंडितजी ब्रिगेड कमांडर साहब कृष्ण जन्म करने की आज्ञा चाहता हूं. आणि असा तो परत कृष्ण जन्म झाला. थँक्यू. प्रशांत जे आहेत का इथे? प्रशांत, हां प्रशांत या. थँक्यू सो मच अरुणाजी, माझं मनोगत मला व्यक्त करू दिल्याबद्दल अनेक आभार. मला असं वाटतं की सगळ्यांनी खूप आपलं छान मनोगत व्यक्त केलं. आयुष्यामध्ये आपले असे काही क्षण असतात, असे काही दिवस येतात की जिथे आपल्याला वाटतं की वी आर ब्लेस्ड, आणि आपल्यावरती कृपा आहे. वर्ल्ड फुटबॉल सॉकरचा अर्जेंटिनाचा जो कॅप्टन होता डिएगो मॅराडोना, 1984 मला वाटतं, त्यावेळेस त्यांनी तो वर्ल्ड कप जिंकला. आणि तेव्हा त्यांनी एक स्टेटमेंट केला होता की आय हॅव गॉड्स हँड ऑन माय राईट शोल्डर.
म्हणजे देवाचा हात हा माझ्या उजव्या खांद्यावरती आहे, हा एक बेसिकली इंटेंट होता सांगण्यासाठी की मी ब्लेस्ड आहे, आणि त्याच्यासाठी शब्द आहे ग्रेस. आणि मला असं वाटतं की गेल्या 7 दिवसापासून आपण ते एक्सपिरियन्स करतोय, ती कृपा, तो ग्रेस हा आपण अनुभव करतोय. 7 दिवसाचं भागवत झालं. आता डेफिनेटली आपण परत जाऊ. आणि एक विचार सारखा माझ्या मनामध्ये येत होता की परत एकदा मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद इथे गेल्यानंतर आपलं रुटीन सगळ्यांचं सुरू होणार. बुवांनी सांगितलेल्या भागवताच्या इम्प्लिमेंटेशनचं काय, ते आपण कसं करणार? कारण ह्या सगळ्या मेमरीजच फक्त बनून राहणार, कारण तसं होतं ॲक्च्युली. म्हणजे वेदर वी लाईक इट ऑर नॉट ही फॅक्ट आहे, आणि आपण ती ॲक्सेप्ट करूया की आपल्या नेहमीच्या रुटीनमध्ये गेल्यानंतर हे थोडंसं कुठेतरी ओझल होत जातं. माझं पर्सनली मी सांगतो, माझ्यासाठी मी असं एक रूल, माझ्यासाठी एक माझा डिसिप्लिन मी केला आहे की जेव्हा केव्हा वेळ मिळेल, रोज संध्याकाळी असेल, काम झाल्यानंतर असेल, बुवांनी जे जे काय सांगितलेलं आहे त्याच्यावरती मंथन करायचं, त्याचा विचार करायचा. घरी गेल्यानंतर आपल्याला विचारणार आहेत काय सांगितलं भागवतामध्ये. 42 तासामध्ये जे सांगितलं असेल ते आपल्याला सांगता येणार नाही. पण अशी स्थिती निर्माण करूया, आणि मी स्वतः करेन की 6 महिन्यानंतर कळालं पाहिजे की भागवतामध्ये हे सांगितलं होतं बुवांनी. हा जो पॉइंट आहे, हा मला वाटतं हा टेक अवे आहे आपल्या सगळ्यांसाठी, आणि तो आपण घ्यायला पाहिजे, कारण एकदम सगळं काही होणार नाहीये. दुसरा आणि शेवटचा पॉइंट, माझे खूप सिनियर कलीग होते आणि ते असं म्हणायचे की नथिंग हॅपन्स इन आयसोलेशन. नथिंग हॅपन्स इन आयसोलेशनचा अर्थ असा आहे की सायलोजमध्ये काही होत नाही. सायलोज म्हणजे ह्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, इंडिव्हिज्युअली काही होत नाही. ती एक एनर्जी असते जी सगळी एकत्र येते. म्हणजे शुकताल ही एक एनर्जी आहे, बुवा ही एक एनर्जी आहे, अरुणाताई एक एनर्जी आहेत, मायाताई एक एनर्जी आहेत, आणि हे सगळे सायलोज हे एकत्र येतात आणि त्याच्यामधून जे ठरलेलं आहे ग्रेस, कृपा, ती होते जी आपण गेले 7 दिवसापासून अनुभवलेली आहे. सो नथिंग हॅपन्स इन आयसोलेशन. शेवटचा पॉइंट माझा की आपण असे नेहमी म्हणतो की सक्सेस हॅज मेनी फादर्स. आपण हे नेहमी एक्सपिरियन्स केलेलं आहे. पण आज मला असं वाटतं की डिवोशन हॅज मेनी मदर्स. आणि ह्या मेनी मदर्समधून 2 मदर्स आहेत, मदर अरुणा आणि मदर माया. आणि या दोन्ही मदर्सनी आपले, ओ सॉरी तुम्ही इथे आहात, मला ॲक्च्युली तुम्ही वाटलं तुम्ही तिथे आहात. या आय एम सो सॉरी. डेफिनेटली. सो 3 मदर्स, गुड, मोर द मेरियर. सो ह्या तिघींनी जे आपल्याला 180, 190 आपण जे बाळ आहोत त्यांना जे 7 दिवस सांभाळले, आणि आपण सगळ्यांनी बघितलंय की त्या झटलेल्या आहेत ॲक्च्युली आपल्या सगळ्यांसाठी इथे. तर ह्या तिन्ही मातांना लेट्स हिअर इट फॉर देम. मला एवढंच फक्त म्हणायचं आहे, थँक्यू व्हेरी मच आम्हाला हा अनुभव दिल्याबद्दल. अरुणाताई, मायाताई, तुम्ही, श्रीनिवासजी आहेत, चंद्रशेखरजी आहेत, पूर्ण टीम तुमची. आता सगळ्यांची नावं मी घेत नाहीत. पेशवेजी 8 वाजता वाट बघतायत आपली. पण रिअली म्हणजे हा एक्सपिरियन्स हा अतुलनीय आहे. आम्हाला सगळ्यांनी तुम्ही खूप खूप छान अनुभव दिलात. ही फॅमिली, हे मेमरीज नेहमी लाईफलॉंग राहतील आमच्या सगळ्यांसोबत. थँक्यू सो मच. सत्संगातल्या मायाताईंच्या बरोबर असणाऱ्या ज्योत्स्ना मोरणकर. 1-3-2 अगदी 2च सेकंद बोलते, 2 मिनटं पण नाही. खरं तर सत्संग कसा असावा हे गुरुदेवांनी केलेलं मार्गदर्शन आहे. त्याप्रमाणे सगळ्या आयोजकांनी ते आयोजन अगदी सुंदर केलं. आणि गुरुदेवांची आरती इतकी सुंदर बुवांच्या आवाजात, मला रोज मी रेकॉर्ड केली, कारण मला ते माझ्या
दुसऱ्या सत्संगांमध्ये दाखवायचं की आयोजन कसं करावं. मायाताई, अरुणाताई असो, श्वेता असो, शेखरदादा असो, अरुणाताईंचे मिस्टर असो, बाकीचे त्यांचे सगळे व्हॉलेंटियर, सगळ्यांनी अतिशय उत्तम आपली हे केली आहे. आणि गुरुदेवांचं एक वाक्य आहे की तीर्थक्षेत्री गेल्यानंतर आपली सोय कशी झाली हे बघू नये. ठीक आहे, अडचणी सगळ्यांनाच आल्या, मला सुद्धा आली की आहे, पण त्याच्यातून आपण स्वच्छता करा म्हणणाऱ्याला त्याच्या मनात पहिले स्वच्छता असावी लागते. त्याच्यामुळं त्यांनी ती केली की नाही केली हे आपण नाही करू शकत. आपण स्वतः झाडू घेऊन झाडलं तर आपण बाबा आमटेंचं आठवा किंवा कोण करतं, स्वच्छता करणाऱ्या सगळ्यांची आहे. आणि आयोजकांनी किती करावं, त्यांनी सगळ्या ठिकाणी धावणं त्यांना शक्य नव्हतं, पण त्यांनी खूप सुंदर आपली व्यवस्था ठेवली. आणि मुळात आपण मकरंद बुवांचं इतकं सुंदर भागवत ऐकलं तर आपण प्रसन्न मनाने जाऊयात. मी 2 ओळी लिहिल्या मकरंद बुवांच्या विषयी, तर त्या म्हणजे मला मी नीट रेफर करून परत सांगेल, पण आता मी जरा म्हणजे त्यांच्या नावात मी हे केलंय. मकरंद बुवा रामदासी महत् प्रयासाने सांगतात कवने महाभारतातली, रंगवतात भागवतात दावीत उदाहरणात, बुधवार रोहिणी नक्षत्रात वाद्यांच्या गजरात, राजकारणातील तपशील मनातनात वसवतात, दासबोधातील प्रत्येक वाक्यात सीताराम वठवतात सिंधूर वदनात, ओघवती वाणी शब्दा शब्दात, कसे गेले आमचे 7 दिवस भागवतात, कळले ना आम्हा चित्तात, परतताना एवढेच ध्यानात, भागवत कथा आणा आचरणात, भागवत कथा आणा आचरणात. खूप छान.